साक्री तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी सेवा केंद्राविरोधात संतापाची लाट। साक्री तालुक्यातील वारसा फाटा परिसरातील उमरपाटा येथील कृषी सेवा केंद्राकडून आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक आणि अडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। केंद्रावर खते शिल्लक नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात होते, मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन गोदामाची तपासणी करता तिथे खतांचा साठा लपवून ठेवल्याचे उघड झाले। शेतकऱ्यांचा रोष पाहून चालकाने तात्काळ खत वितरण सुरू केले। या प्रकाराबाबत कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही अत्यंत बेजबाबदार आणि निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याचा थेट आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या व्यतिरिक्त संबंधित केंद्रावर इंद्रायणी तांदूळ बियाण्याच्या नावाखाली दुसऱ्याच कंपनीचे कीड लागलेले बियाणे देऊन फसवणूक केली जात असून शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेऊनही वेळेवर माल दिला जात नसल्याचा आरोप होत आहे। कर्मचाऱ्यांकडून होणारी अरेरावी आणि या संपूर्ण गैरप्रकाराची कृषी विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी त्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल। नाव राजाराम पांडू कुवर। मी बंदरपाडा या गावाचा रहिवासी असून इथे जी उमरपाटा परिसर जी प्रोड्युसर कंपनी आहे तिच्याद्वारे इकडे दरवर्षी खत आणि बियाण्याची विक्री होते, परंतु लोकांना मनासारखं खताचे वगैरे साठा ते येतो जास्त दाखवतात, जास्त दिसत असतो, पण ते कधी कधी एक दोन रात्रामध्ये ते गोडाऊन खाली होतं आणि लोकांना सांगतात युरिया नाही, युरिया नाही, युरिया नाही। आज प्रत्यक्ष बघा, सकाळपासून लोक एक दोन थैली किंवा थोडंफार पीक टाकलेलं असतात म्हणून युरिया विचारण्यासाठी त्यांच्याकडे आलेत, परंतु ते सरळ त्यांनी सांगून दिले का बाबा आमच्याकडे युरिया नाही। मग आज बघायला गेलो तर आहे युरिया, आज जवळजवळ 150-200 बॅग गोडाऊन मध्ये पडलेले आहे। तुम्हाला काय बोलले युरिया होता? आम्हाला बोलले ते का म्हणजे सकाळी जे ग्राहक आलेत ना त्यांनी बोलले की युरिया नाही जे बुवा, परत पाठवून दिलं त्यांनी। हो, जीवन वळवे, सातांबा। आमच्या एरियामध्ये खताचं दुकान असून आम्हाला खत भेटत नाही। मागच्या वर्षी पण असंच केलं होतं आणि आम्ही विचारायला येतो तर खत नाही, शिल्लक नाही असं सांगतात। आज गोडाऊन उघडलं तर त्यांच्या 150-200 बॅगा आहेत आणि आमच्या परिसरामध्ये जे लोक येतात त्यांना प्रत्येकाला सांगतात की खत शिल्लक नाही, युरिया नाही, सुपला घ्यावा लागेल, सुपला घेतल्याशिवाय युरिया भेटणार नाही आणि एक गोणी सुपला तर एक गोणी युरिया मिळेल असंच प्रत्यक्ष आम्ही येऊन बघितलं तर युरिया भरपूर आहे आणि शिल्लक नाही असंच बोलतात। काय मागणी? प्रत्येकाला 1-2 गोणी युरिया मिळालाच पाहिजे। माझं नाव हिरालाल गावी। मी बियाणं घ्यायला आलो इंद्राणी, कर्नाटक इंद्राणी 25 किलो। त्याच्यात आम्हाला लई किडं सापडलं आणि ते बियाणं खराब आहे। 50% मधनं तरी म्हणजे 100% मधनं 50% खराब आहे त्यांचं बियाणं। तुम्हाला कधी कळलं? हे मी बॅग घेऊन गेलो होतो आणि ते बॅग घेऊन गेलो आणि परत करायला गेलो दुकानावरती। मग त्या दुकानामध्ये यांचं ज्या बॅगा होत्या त्या माझ्या रिक्षामध्ये भरून दिल्या आणि मी परत करायला आलो। आता विजय भवरे सांगायचं का हे आमचं माल नाही, हा माल तू परत घेऊन जा जिथून भरून आणलं तिथं। कोणत्या दुकानावर? तर यशवंत अग्रवालनं घेतलं होतं आणि परत ते माझं त्याच बॅगा भरून मी इथं नागेश्वर दादाने यांच्या दुकानावर आलो होतो। मग त्यांनी माल कुठनं घेतला होता दुकानदाराने? ते नाही, त्याने इथून घेतलेला सांगतो तो। हा, या आपलं नागेश्वर दादा यांच्या दुकानावरनं घेतलेलं आहे। आणि तो बिनपुढे राहणार सातांबा। मी आहे सोबत सर, माझ्याकडून मी त्यांना 1000 रुपये भरलेलं होतं। तो आम्हाला असं बोललो होतं का तुम्हाला जेवढं विर्या लागेल तेवढं आम्ही तुम्हाला देणार। आता तर आम्हाला काय देत नाही, आता येतात मागतात आम्हाला काय देत नाही ते पैसे ॲडव्हान्स घेतले? हो, 1000 रुपये दिले, जमा केले। या म्हणजे आम्हाला पहिलं खत भेटत नाही म्हणून आम्ही दिले होतं। मग तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पहिले तुम्हाला सोबत सत्तावाल्यांना पहिले देणार, मग जर उरलं तर नंतर दुसऱ्याला देणार असं त्यांनी आम्हाला बोललो होतं। मग नाही, मग एक दिवशी आलो, मी त्यांना मागितलं होतं मला 5 बॅगा द्या आणि 1 सुपला द्या। नाही म्हणे, एकच भेटेल म्हणे। म्हणतं जाऊ द्या। एक दिवशी मी रात्री गेलो 8 वाजता, त्यांनी ट्रॅक्टर भरून काढून दिली होती त्यांनी बारीपाड्याला। हो, किती वाजता? 8 वाजता दुकान चालू होतं? हा, दुकान चालू होतं। मी उंबरपाटा फार्मर प्रोड्युसर कंपनीचा अध्यक्ष आहे। इथं गेल्या 3-4 वर्षापासून मी
कृषी सेवा केंद्र चालवत आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांची समस्या अशी की आम्हाला युरिया मिळाला पाहिजे प्रत्येकाला, पण आपल्या शासनाच्या नियमाने आम्ही समोर एक बोर्ड लिहिलेला आहे काय काय लागतं ते, बरोबर आहे. प्रत्येकाला जास्त युरिया पाहिजे, सिंगल युरिया पाहिजे, फक्त भात. आमचा हा भाताचा एरिया आहे म्हणून लोकांच्या समस्या अशा की युरियाच पाहिजे. आता ह्या परिसरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 5-7 बॅगा देऊ शकत नाही, म्हणून मी युरिया त्यांना सहज सांगतो 1-2 बॅगा घ्या बाबा, याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. मग दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्या परिसरात 5-7 दुकानं आहे, पण प्रत्येकाचे शेतकरी फार्मर्स कृषी सेवा केंद्र असल्याने प्रत्येक म्हणतं की बा तुमच्याकडे खूप येतो आणि तुम्ही चुकीचं काम करतात बा. मी सर्वांना असं सांगू इच्छितो की मी कोणालाही जास्त किंवा चुकीचा टाईम बेटाईम अवेळी कोणताही माल दिला नाही. प्रत्येकाने चेक करून घ्या, तपासावा. ज्या शेतकऱ्याला मी बाहेर कुठं जास्त माल दिला असेल त्यांनी पण ते सांगावं. याच्यापेक्षा जास्त काही नाही. शेतकऱ्यांना जर बियाणं पुरायचं असेल किंवा खतं पुरवायचे असतील शासनाने जर आम्हाला दिले तर आम्ही देण्यास तयार आहे. राहिले शेतकऱ्यांच्या समस्या तर युरियाला मी प्रत्येकाला युरिया पुरवू शकत नाही. याच्यापेक्षा जास्त काही नाही. सरकारने आम्हाला दिला तर आम्ही देऊ. नाही, आपले जे सदस्य त्यांनी 1000 रुपये दिले, त्यांना आतापर्यंत बोनी दिली गेली नाही. मी त्या सदस्यांना इथे बोलवतो, त्यांच्यासमोर आपण प्रश्न उत्तर करू, म्हणजे आपल्याला कळेल की त्यांना आतापर्यंत. समोर त्यांची मुलाखत घेतली. हो, पण आमची फेस टू फेस नाही झाली ना. मी त्यांना बोलवून तुमच्या समोर त्यांना विचारतो नेमकं काय त्या शेतकऱ्याचं नाव कुठे आहे. जे बियाणं दिलं गेलं होतं तांदूळाचं, हा, तांदूळाचं जे बियाणं दिलं गेलं आपल्या मार्फत, माझ्या मार्फत म्हणण्यापेक्षा मी हा जो होलसेलचा माल आहे गेल्या 2 मिनिटं मी बिल ॲग्रो पिंपळनेर यांना आहे ना गेल्या 15 दिवसा पहिले बियाणं दिलेलं आहे. आता देताना चांगलं गेलेलं आहे बियाणं. मग तिथे एका शेतकऱ्याने घेतले, हिरालाल म्हणून मांजरीचे शेतकरी, त्यांनी घेतलं ते बियाणं. मग त्या बियाण्यामध्ये काहीतरी त्यांना किडे आढळले. मग त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा बियाणं मला नको पाहिजे, दुसरं द्या. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुझं बियाणं हा खराब आहे तर घेऊ नको, मी पैसे परत करतो, तू हे कर. पण येताना त्या शेतकऱ्याला काय सांगितलं आजीदादाने की बाबा त्या तिथे माल जातो तर तिथं जाताना उतरवून दे. तर ते आपण इथं उतरवून घेतलं आपल्या दुकानावर. तर एवढीच, बाकी काही बियाण्याचं दुसरा काही विषय नाही आहे. राहिलं ते खराब, त्यांना वाटतं खराब आहे, पण आपल्याकडं त्याचं पक्कं बिल आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, त्याचा सी फॉर्म आहे, कुठं तयार झाला, कधी तयार झाला, त्याची एक्सपायर डेट आहे, त्याचं उत्पादक दिवस आहे. हो, आणि आजूदादांनी सांगितलं की हे चालणार नाही, तर त्याप्रमाणे आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट त्यांचे आहे. युरियाची किंमत कसं काय लावतात?